नमस्कार. मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच्या भागात आपण पाहिलं अखंड हिंदुस्थानाची भारत आणि पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र देशामध्ये फाळणी झाली. मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानात तर ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या जास्ती होती तो भाग भारत म्हणून विभागला गेला. देशाच्या फाळणीबरोबरच इथल्या लोकांची फाळणी झाली. धर्माच्या फाळणीबरोबर मनाची फाळणी झाली. जमिनीच्या विभागणीबरोबर मनही दुरावली गेली, मनही विभागली गेली. माणुसकीच्या अंताला जणू सुरुवात झाली. दोनही देशांमध्ये धर्मांधतेने कळस गाठला. काय होतं पुढे पाहूया आजच्या भागात. त्या दिवशी गावात अक्षरशः कोहराम माजला. सर्व एकमेकांना शिव्याशाप देऊ लागले. हेच हेच ते कुठून कुठून आले तिथे जगायला. तर दुसरा कोणीतरी बोलला, मा घाण साली, सगळा गाव घाण करून सोडलाय हरामींनी. दिवसभर सडलं फडलं खाऊन गावभर हगत पादत घाव घाण करून सोडलाय गाव, सडवलाय आमचा गाव. तिसरा कोणीतरी अजून जोरात ओरडला, हगून झाल्यावर धुत नाहीत. या हगरांनी आमची शेतं रस्ते गल्ल्या पाहावं तिथं गु करून ठेवलाय हरामींची पिल्लावळ. अजून कोणीतरी आले तेव्हा कसे गयावया करत होते. 4 दिवस झाले नाही तोच आता म्हणतात आमचंच गाव आहे हा. हाकला साल्यांना, कशाला संपवा ही घाण आत्ताच्या आत्ता. आमच्या मामाच्या गावातले दिनदुबळे मुसलमान मारले या हरामींनी. माझ्या मामाच्या घरातलं कोणी नाही वाचलं. या अल्लाह, या काफिरांना संपवलंच पाहिजे. एकच गोंगाट सुरू झाला. कोण काय बोलतो ते समजू शकत नव्हतं. सर्वच जोरजोरात आणि तावातावानं बोलत होते. आता काही लोक आपापल्या घराच्या छपरावर चढून तमाशा पाहू लागले. मग त्या भडकलेल्या जमावानं नवीन वस्तीतील लहान लहान घरांना किंवा अस्तित्वात गमावलेल्या घरांना आगी लावल्या. ते जोरजोरात अल्लाहू अकबरचा नारा लगवत होते आणि हातातली हत्यारं उंच करत आनंदानं मधोश होत नाचत होते. वस्तीतल्या लोकांची पळापळ सुरू झाली. पण दंगाखोरांनी त्यांना चारही बाजूने घेरलं असल्यानं ते जिथल्या तिथे घुटमळत राहिले. मग काही तरुणांनी वस्तीतल्या तरुण मुली आणि स्त्रियांना एका बाजूला ढकललं. लोकांनी स्वयंपाकासाठी जमा केलेली लाकडं काही तरुणांनी नुकत्याच लावलेल्या आगीत फेकायला सुरुवात केली. लागलेली आग भडकू लागली. इतक्यात रफिकचं लक्ष गेलं. मोहनाचा म्हातारा सासरा एका झाडामागे मुटकळं करून पडला होता. रफिक त्याच्या जवळ गेला. एक वार म्हाताऱ्याच्या चिमटलेल्या अंगावर त्याने नजर मारली आणि सरळ त्याचा डावा पाय खेचला आणि त्याला ओढलं. त्याच्या अंगावर नुसतीच हाडं होती, मांस नव्हतंच मुळे. रफिकनं त्याला आपल्या डोक्यावरून गोलगोल फिरवलं आणि समोरच्या आगीत भिरकावलं. म्हाताऱ्याच्या तोंडून साधा आवाजही निघाला नाही. मग इतरांनी रफिकची नक्कल करत वस्तीतल्या म्हातारांना आणि लहान मुलांना उचलून आगीत फेकायला सुरुवात केली. तर दुसऱ्या गटानं तरुणांना हातातल्या धारदार शस्त्रांनी अक्षरशः भोसकायला चालू केलं. कोणी आधीच्या दंग्यात हातपाय गमावलेल्या हतबल जीवांना हातातल्या काठीनं झोडपून काढून ठार केलं. तर कोणी कोणाची मान उडवली. कोणी ती मान आपल्या तलवारीच्या टोकावर उंच धरत आपली मर्दानगी सिद्ध केली. एकानं दुसऱ्या बाजूला जमा करून ठेवलेल्या लाकडांची चिता सजवली आणि त्यात 5-7 तरुणांना एकत्रित बांधून आगीच्या स्वाधीन केलं. इतक्यात काय आणि कसं झालं कोणास ठाऊक, पण त्यातला एक चटकन सुटला आणि जळत्या चितेवरच बसला आणि वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यानं आपला हात जोडले आणि तो चितेवरून खाली उतरला. समोर असलेल्या विहिरीच्या दिशेनं धावत सुटला. त्याच्या अंगाचे कपडे एव्हाना पेटले होते. तो जीवाच्या आकांतानं पळत होता. इतक्यात कोणीतरी आपल्या तलवारीनं त्याचं धावणारं मुंडकं उडवलं. पण तरीही तो आगीचा गोळा काही अंतर पळतच होता आणि मग रस्त्यात थांबून तिथं जळत राहिला. बहुतेक त्या नव्या वस्तीतले सर्वच पुरुष संपले असावे. आता तरुणांनी आपला मोर्चा उभा करून ठेवलेल्या आणि भयानं चळाचळा कापणाऱ्या बायका पोरींकडे वळवला. एका एका बाईच्या चारही बाजूंना 10-10, 15-15 हत्यारबंद पुरुष उभे होते. घराघरात जे थोडंफार सामान होतं ते दंगा करणाऱ्यांनी आधीच लुटून आपापल्या घरात नेऊन ठेवलं होतं.
आता शेवटचं उरलेलं सामान म्हणजे यात स्त्रियाच होत्या. त्यांनाही ते आपसात वाटून घेऊ लागले. हे सगळं पाहत असलेल्या 2-3 बायका भीतीनं चक्कर येऊन पडल्या. जमावानं त्यांच्याकडे अगदी तुच्छ दृष्टिफेक टाकला आणि त्यांच्या कपड्यांना धरून फरफटत नेऊन त्यांना विझत चाललेल्या आगीत फेकून दिलं. एकानं आपल्या जवळच्या बाटलीतलं थोडंसं केरोसिन त्यावर टाकलं. मग त्यांनी आपला मोर्चा बाकीच्या बायकांकडे वळवला. अंजुमनं हातातली कुऱ्हाड सर्वांवरून फिरवत त्यानं कपडे काढून टाकायचं फर्मान काढलं. पुढे काय होणार या भीतीनं त्या बायकांनी आपली वस्त्र उतरवली आणि लटपटणाऱ्या हातांनी ते आपली नग्नता झाकायचा केविलवाणा प्रयत्न करू लागल्या. दंगेखोरांना आता चांगलाच नशा चढला होता. ते गुदगुले झाल्यासारखे त्या नग्न स्त्रियांकडे पाहून हसू लागले आणि क्षणात आपले पायजामे काढत त्या बायकांना भिडले. बहुतेक सर्वांचा कामज्वर काही वेळाने शमला असावा. रहीमुल्लांनं बायकांची वस्त्र आणली आणि त्यानंच त्यांच्या मानेभोवती फाशीचा दोर तयार केला आणि जळालेल्या कडुलिंबाच्या झाडावर सर्वांना फासावर चढवलं आणि त्यांची प्रेत तशीच टांगून ठेवली. कुणाचा राग अजून शमला नव्हता. त्यांनी त्या टांगलेल्या शवावर थुंकायला सुरुवात केली. तर कोणी उड्या मारून मारून त्यांच्या उलट लटकणाऱ्या तोंडामध्ये लघवी केली. कोणाचा काही केल्या राग शांत होत नव्हता. त्यांनी मेल्या माणसाच्या उघड्या शवांवर तलवारीच्या टोकानं पाकिस्तान जिंदाबाद असं लिहून जणू आपल्याला मिळालेल्या आझादीची पावती तयार केली. मधूनच 2-4 दिवस बरे जात होते. खायचं वाटल्यासारखं वाटतं न वाटतं तोच नवनवीन फतवे निघत होते. 6 सप्टेंबर 1947 रोजी गुलाम सरवर हुसैनी यांनी मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर सकाळी शहापूर बाजारात त्यांनी एक सभा घेतली. प्रचंड गर्दी जमा झाली होती. सभेचं शेवटचं टोक भाषणकर्त्यांना दिसत नव्हतं, तर भाषण करणारा काय म्हणतो ते शेवटच्या टोकावरच्या ऐकणाऱ्याला ऐकू येत नव्हतं. मान्यवर आणि गुलाम सरवर हुसैनी यांचं भाषण झालं. त्यात त्यांनी मुसलमानांना हिंदूचं कत्लेआम करण्याचं आवाहन केलं. त्यांनी स्पष्ट केलं की मुसलमान हत्यार उचलतील आणि हिंदूंवर कोणत्याही परिस्थितीत दयामाया दाखवणार नाहीत. त्या दिवशी आकाशात पावसाच्या भरलेल्या ढगांनी दाटी केली होती. तर लोकांच्या मनात अस्वस्थतेचे ढग दाटून आले होते. कसली होती ही अस्वस्थता? काय होणार होतं पुढे? सभा संपल्याबरोबर आकाशातील ढगांनी आपापल्या सामावलेल्या पावसाच्या पाण्याला वाट करू लागली. जलधारा जमिनीवर वर्षाव करू लागल्या. तर दुसरीकडे या भाषणाचा परिणाम होऊन लोकांच्या मनातल्या भावना उफाळून आल्या. आपल्यावरच्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. अन्यायाची जळमट दूर करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण मिरपूर जिल्ह्यात आणि चत्रोह गावात नवीन वस्तीत भयंकर प्रकार झाला असला तरी गावात मात्र अजूनही शांतता होती. हिंदू मुसलमान एकत्र आणि एकोप्यानं नांदत होते. जणू जगाच्या पाठीवर ते एक अत्यंत आदर्श असं गाव होतं. 2 दिवस चांगलाच पाऊस पडला. जणू माणसाची कुकर्म धरण्यासाठी आकाशानं पाण्याचा मारा केला होता. सगळे घराच्या आत होते. सूर्यास्त झाल्यामुळे अंधार डोकं वर काढू लागला. पण अजूनही सूर्य पूर्णपणे दडला नव्हता. त्यामुळे प्रकाश आणि अंधार यांच्यात एक वेगळाच मिलाफ तयार झाला होता. ती कातर वेळ होती. गावाच्या मुख्य गल्लीत एक प्रकारची भयान शांतता नांदत होती. असं वाटत होतं की कित्येक युगे दंगे सुरू होते आणि त्यांचा अजून तरी अंत नव्हता. 40शीला आलेला अब्बास कधीही कोणाशीही विनाकारण भांडणं उकरून काढण्यात प्रसिद्ध होता. तो समोर दिसला की गावातील लोक त्याला टाळणं शहाणपणाचं मानत. दिवसभर गावामध्ये उनाडक्या करून झाल्या की तो सायंकाळी घरात जात असत. ते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बाहेर पडत असत. पण आज काय बिनसलं होतं कोणास ठाऊक.
मगापासून 2 वेळा त्यानं गावातल्या मुख्य गल्लीत या टोकापासून त्या टोकापर्यंत 3-4 फेऱ्या मारल्या होत्या. हिंदूंचं घर दिसताच तिथं थांबून, "मारा या सर्व हिंदूंना, कापा साल्यांना, गळेच चिरले पाहिजेत या हरामखोरांची. आम्हाला म्हणतात की आम्ही पाकिस्तानी आहोत. मग मग हे कोण आहेत? विचारा यांना, यांचे बापजादे कुठले, कुठल्या मातीत यांची राख मिसळली आहे? गावाचं मसण पहा रे हराम्यांच्या अवलादीनं, म्हणजे समजेल. गद्दार साले, सर्व शेती यांच्या मालकीची, सर्व दुकानं यांच्या ताब्यात, यांचे सर्वच धंदे, सर्व नोकऱ्यावर हेच बसलेत आणि आमचं काय? आम्ही यांचे गुलाम बनून राहणार का? आमच्या देशात आम्हीच गुलाम? हाकला यांना हिंदुस्थानात. क्यों? मार डालो सब गद्दारों को, खतम कर दो इनको. यांच्या रक्ताच्या नद्या वाहिल्या पाहिजेत." तो बडबड करत गल्लीतून वर दगड फेकत फिरत होता. मधूनच तो आपली छाती बडवत रडत भेकत होता. आणि अचानक पडवीची कौलं तडातड पडल्याचा आवाज आला. काय होतंय ते पाहण्याची हिंमत नव्हती. इतकी दिवस राखलेला धीर आता सुटू लागला. कावेरीच्या मनानं अनिष्टाची चाहूल दिली. हातपाय गोठल्यासारखे झाले. तोंडातून फेस येऊ लागला. कोणत्याही क्षणी आपण बेशुद्ध पडणार असंच तिला वाटू लागलं. थवामणी लहानशा विनिताला आपल्या कडेवर घेऊन उभा होता. ती इटुकली पोर काय चाललंय हे समजत नसल्यानं थवामणीच्या गालांवर आपल्या हातानं थापट्या मारत खेळत होती. मधूनच 2 हातांनी टाळे वाजवत होती. तर बाहेरून लोकांच्या मोठमोठ्या बोलण्याचे आवाज येत होते. "कान उघडून ऐका रे, कोणालाच सोडणार नाही. एकेकाचा बदला घेण्यात येईल. आमच्या देशात आमच्या लोकांना मारलंय या हरामी हिंदूंनी. यांना अद्दल घडवायची वेळ आलीये. आता कोणी वाचू शकणार नाही. सर्वांना जाळून राख करणार आहे." कावेरीनं स्वतःला कसंबसं सावरलं. तिनं लाकडी खाटेच्या कोपऱ्याला घट्ट धरून ठेवलं. थवामणीनं एका हातात विनिताला घेऊन आतल्या खोलीत जात कावेरीसाठी सरबत बनवून आणलं. तिच्या हातात सरबताचा ग्लास दिला आणि त्यानं बंद खिडकीच्या फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर अंधार असल्यानं त्याला काही दिसलं नाही. कुठून तरी फक्त बोलण्याचे आवाज येत होते. हातातल्या बिनिताला त्यानं पलंगाजवळच्या पाळण्यात ठेवलं आणि तो पुन्हा खिडकीच्या फटीतून पाहू लागला. कुठेतरी आग लागलेली दिसत होती. त्याच्या प्रकाशात दूरवर लोक थैथयाट करत होते. अल्लाहू अकबरचे नारे देत होते. आर्त किंकाळ्यांचे आवाज त्या आवाजात दबले जात होते. अचानक कोणीतरी घराचं दार उघडलं. 2-3 तरुण मुलांचे आवाज ऐकू आले. ते मित्राबाबूंच्या घरात राहणारे बिहारी मजूर असावेत. ते बाहेर निघाले आणि त्यांनी आरडाओरडा करणाऱ्या अब्बासच्या कानफटात मारले. त्याबरोबर तो लटपटत खाली पडला आणि गळा काढून ओरडताच शिव्याशाप देऊ लागले. "हाय हाय, हमारे देश में हम पे कितने अत्याचार हो रहे, बचाओ बचाओ, इन काफिरों से हमको बचाओ." गावातील या गल्लीत बहुतेक सधन लोक राहत होते. पुढच्या बाजूला दुकानं, मागे चौसोपी घर आणि त्यामागे किंवा आजूबाजूला फुलांच्या बागा असणारे व्यावसायिक तसे जमीनदार लोक इथं राहत. यात बहुसंख्य हिंदू लोकांचा भरणा होता. नेहमी शांत असणाऱ्या या भागात आज असा गोंधळ होत असलेला पाहून गावातील शक्कूरबाई तिथं आले. त्यांनी विचारपूस सुरू केली. पण गोष्ट त्यावरच थांबली नाही. आपल्याला साथीदार मिळाल्याचं पाहून अब्बासला जास्तच शेव चढला. तो उठून उभा राहिला आणि त्या बिहारी मजुरांना मारपीट करू लागला. मग त्यांनी त्याला चांगलंच बुकलून काढलं. पण तसं करताना मध्ये पडलेल्या शकूरला देखील मार पडला. बघता बघता तिथे चांगलीच हाणामारी होती. काही वेळातच आजूबाजूच्या गल्ल्यात राहणारे लोक त्यांना येऊन मिळाले आणि क्षणात शांत असणाऱ्या चत्तरोळ गावात दंगा भडकला. हवामणी उतरणा पडला होता. त्याचं अंग त्याच्याच रक्तानं माखलेलं होतं. त्याच्या तोंडातून लाळ आणि रक्त पडल्यानं अंगणातली लाल माती ओली झाली होती. छोटी विनिता त्याच्या जवळ खतकल मांडून बसली होती. तिनं त्याच्या तोंडाला लागलेली माती पाहिली आणि ती आपल्या इवल्याशा हातांनी पुसू लागली. बराच वेळ ती त्याच्या गालांवर ठपके मारून त्याला उठवत होती. हवामणी भुकी चून करत नव्हता. तो अगदी निश्चित पडला होता.
काही वेळात ती पोर थकली आणि कधीतरी तिथंच झोपली. ती रात्र तशीच सरली. सकाळी उजाडताच पावसाला पुन्हा सुरुवात झाली. अंगणातल्या थवामणीच्या अंगावर पावसाचे टपोरे थेंब पडत होते. त्याच्या शेजारी लहानगी विनिता गाढ झोपली होती. थवामणीच्या मुरदार शरीरात काहीशी दुगदुगी बाकी असावी. त्यानं आपला पाय हलवायचा प्रयत्न केला, पण ते जणू जमिनीत गाडले गेले होते. मग त्यानं अत्यंत कष्टानं मान वर करून काहीसं उचलायचा प्रयत्न केला. वेदनांचा आगडम उसळला. तितक्या श्रमानेही त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याच्या नजरेसमोर कालचा प्रसंग उभा राहिला. क्षणाक्षणाला गल्लीतील गोंगाट वाढत होता. त्यांच्या घरासमोर लोक पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. अचानक त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला धडका बसू लागल्या. काय करावं ते न सुचून तो आणि कावेरी जागच्या जागी उभे राहिले. इतक्यात दार तुटलं आणि 20-25 लोक तलवारी सुरे घेऊन घरात घुसले. काही समजायच्या आतच एकानं थवामणीच्या पोटात तलवार खुपसली आणि दुसऱ्यानं पोट धरून डोळे आणि तोंड सताड उघडे करून स्तंभित उभं असलेल्या थवामणीला लाथांनी बुकलायला सुरुवात केली. एकानं हातातील जाडजूड सोटा त्याच्या डोक्यात हाणला. थवामणी हेलपटतच खाली कोसळला. दोघं तिघं कावेरी जवळ गेली आणि त्यांनी तिला ओढत घराबाहेर नेलं. ती विनवण्या करता करता खाली पडली. त्यांनी तिला तसंच ओढत घराबाहेर नेले. त्याबरोबरच बाकीचे इतर सर्वही तिच्या मागे घराबाहेर पडले. काही वेळानं काही लोक पुन्हा घरात शिरले. त्यांनी घरातील कपडे, बंद पेट्या, भांडी कुंडी आणि हवं ते सामान लुटून नेलं आणि पाकिस्तानचे नारे देत ते मागच्या दरवाज्यातून बाहेर पडले. काही वेळानं केरोसिनचा चिरपरिचित वास शवामणीच्या नाकात शिरला. तो कसाबसा उठला. घराला आग लागलेली होती आणि क्षणाक्षणाला तिचा भडका उडत होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. कावेरीचा कुठेच पत्ता नव्हता. त्याला विनिताची आठवण आली. ती अजूनही पाळण्यातच असावी, कारण तिच्या रडण्याचा आवाज येत होता. अत्यंत श्रमानं तो उठला आणि पाळण्याजवळ गेला. चारही बाजूंनी घर पेटलेलं होतं. पाळण्यात विनिता रडत होती. त्यानं पाळण्यासकट तिला खेचत बाहेर आणायचा प्रयत्न केला, पण त्याच्यानं तो जड लाकडी पाळणा इंचभरही सरकला नाही. मग त्यानं तो नाच सोडला आणि विनिताला उचलून बाहेर काढून अंगणात आला. सगळ्या गल्लीत आगीचा थैथयाट सुरू झाला होता. तितक्या श्रमानेही त्याला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. दूरवरून अल्लाहू अकबरच्या आरोळा ऐकू येत असल्याचा त्याला भास होत होता. तो आवाज अजून अजून खोलखोल होत गेला. आपण हलके होत कुठेतरी पडत असल्यासारखं त्याला वाटू लागलं. आता आपण वाचू शकणार नाही, आपण जगणार नाही याची त्याला खात्री झाली. त्यानं एक वेळ रडणाऱ्या विनिताकडे पाहिलं आणि त्याची शुद्ध हरपली. वर आकाशात पंख पसरून भराऱ्या मारणारी गिधाडं शेकड्यांच्या संख्येनं लगबग करत होती. सर्वत्र एक प्रकारची भयान शांतता पसरली होती. गावातील हिंदू लोक बहुतेक संपले होते. त्यांची प्राणहीन कलेवर छपरावर, अंगणात, रस्त्यात, छताच्या वाशांवर किंवा झाडाच्या उंच उंच फांद्यांवर लटकलेली दिसत होती. काही अख्खी होती तर काही धडविरहित, काही मुंडी विरहित, काही हातपाय विरहित. जिकडे तिकडे मृतदेहांचे तुकडेच तुकडे पसरले होते. त्यानं अत्यंत प्रयत्नपूर्वक हालचाल केली. कसेबसे आपले पाय हलवले. त्याला विनिताची आठवण झाली. त्यानं आपल्या जळालेल्या घराकडे पाहिलं. पावसामुळे आता आग शांत झाली होती. त्यानं शेजारी झोपलेल्या विनिताला उचललं. त्याच्या पोटात वेदनांचा शूळ उठला. पाय लडबडू लागले. पण सर्व शक्ती एकवटून देवाचा धावा करत तो उठला आणि जळालेल्या दारातून आत गेला. काळ्या कभिन्न भिंती व्यतिरिक्त तिथं काहीही उरलेलं नव्हतं. त्याची शक्ती क्षणाक्षणाला कमी कमी होत होती. आपण कधीही कोसळू असं त्याला वाटत होतं. तो आतल्या खोलीत आला. त्यानं पाहिलं घराच्या अर्धवट जळालेले लाकडी वासे विनिताच्या पाळण्यावर कोसळले होते. ते अजूनही धुमसत होते, पण लाकडी पाळणा मात्र शाबूत होता.
छप्पर कोसळलेलं असल्यानं त्यातून आकाश स्पष्ट दिसत होतं. ते आपल्या घरात नसून बाहेर आकाशाखाली उघड्यावर आहेत असं त्याला क्षणभर वाटलं. त्याच्या उघड्या पडलेल्या घरात पावसाचं पाणी येत होतं. आपली शुद्ध जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यापुढे आपण कधीही उठू शकणार नाही, त्याच्या अंतर्मनानं त्याला समजवलं. त्यानं विनिताला छातीशी कवटाळलं आणि तिला तिच्या पाळण्यात टाकलं. दुसऱ्या क्षणी तो खाली कोसळला आणि कायमसाठी त्यानं आपले डोळे बंद केले. त्याच्या धक्क्यानं पाळण्याच्या वरच्या बाजूला अधांतरी लटकत असलेला लाकडी ओंडका पाळण्यावर पडला. त्याचे निखारे निसटून पाळण्यातील विनिताच्या पायावर पडले. तो इवलासा लाचार जीव चटके बसल्यानं कळवळून रडू लागला, पाय झाडू लागला. त्या जमावानं कावेरीला ओढत ओढत गावाच्या मध्यावर आणलं. तिथं तिच्या आधी आणलेल्या गावातल्या अनेक हिंदू तरुणी होत्या. तिनं खालमानेनच कोण कोण असाव्यात हे पाहिलं. सर्वच्या सर्व हिंदू तरुणी होत्या. 30-35 असाव्यात. त्यांना मध्यभागी उभं करून मुसलमान पुरुषांनी त्यांना घेराव घातला होता. त्यात बहुतेक गावाबाहेरचे अनोळखी पुरुषच जास्त होते. मग त्यांनी एका एका स्त्रीला पुढे यायला सांगितलं. दुसरे काही पुरुष त्या स्त्रीभोवती गोल फिरून तिला न्याहाळत होते. मग त्या स्त्रीची किंमत केली जात होती. एक एक करत स्त्रिया खरेदी करून तिला ओढत फरफटत ते लोक आपल्यासोबत नेत होते. कावेरीचीही बोली लागली. काळी सावळी, सरळ तरतरीत नाकाची, लकाकत्या तुळतुळीत अंगाची कावेरीला खुदा बख्श या अफगाणी माणसानं 20 रुपये देऊन विकत घेतलं आणि मोठ्या फुशारकीनं एखाद्या जिंकलेल्या योद्ध्याच्या थाटात तिला तो घेऊन निघाला. आपली लहानगी लेक काय करत असेल, जिवंत तरी असेल का, थवामणी, आपलं घर, तिला कशा कशाची शुद्ध नव्हती. तिची हालचाल होत होती म्हणून तिला जिवंत म्हणावं लागत होतं. हवेत गारवा असला तरी नेहमीची शांत शीतलता नव्हती. एकूण हवामानच खुनी झाल्यासारखं वाटत होतं. भाद्रपदातल्या बहरलेल्या झाडा फुलांना नेहमीचा सुगंध नव्हता. जणू त्यांनी आपला सुगंध लपवून ठेवला होता. निसर्गानं आपला सुगंध दान करायचं बंद केला होता. त्यामुळे जाणवत होता तो फक्त दर्प, माणसाच्या रक्ताचा, घामाचा, जळालेल्या मानवी मांसाचा दर्प. आता तर पानांची सळसळाटही थांबली होती. कुठेतरी पडक्या भिंतीआड केलेली दबक्या आवाजातली तडफड आणि शेवटचा श्वास घ्यायला केलेल्या धडपडीचा अस्पष्टचा आवाज ऐकू येत होता. लोकांनी आपल्या जमिनी, बागायती, घरदार, गुरेढोरं, संपत्ती सोडून पलायन केलं. ठिकठिकाणी मानवी प्रेतांचे ढीग जमले होते. शहरं, गावं, वस्त्या, रस्ते, गल्ल्या सगळीकडे मानवी प्रेत आणि लाल रक्तानं धावून निघाली होती. दंग्यामुळे झालेल्या अफरातफरीत कित्येकांची लहान मुलं हरवली होती. शेकडो ताम्ही मुलं अनाथ झाली होती. काही मृत होती तर काही मृत मुलं आईच्या कुशीतच उपासमारीनं मरून गेली. फ्रान्स मधून जगण्यासाठी भारतात आलेल्या फ्रान्सिस मार्टिनवर नलावद्दू सारख्या लहानशा गावातील कावेरी या नवतरुणीचं प्रेम जुळतं. तो काळ जगभरासाठी फार भयंकर स्वप्नासारखा होता. दुसरं युद्ध अंतिम टप्प्यात होतं. एके दिवशी कावेरीला न सांगता फ्रान्सी आपल्या देशाच्या रक्षणाकरता फ्रान्सला परतला. त्याच्या अशा जाण्यानं त्याच्या प्रेमाची खूण आपल्या कुशीत बाळगणारी कावेरी अक्षरशः उद्ध्वस्त झाली. आपल्या हातून घडलेल्या या चुकीमुळे आपले बाबा, भाऊ लज्जेनं जगू शकणार नाहीत या विचारानं तिनं आपला गाव सोडला आणि ती ढाक्याला निघून आली. तिथे कावेरीचं नुकतंच बस्तान बसू लागलं होतं. सुखाचे थोडेसे दिवस दिसू लागले होते. इतक्यातच हिंदुस्थानची फाळणी झाली आणि हिंदू मुसलमान दंगे सुरू झाले. या भयानक दंग्यात तीही सापडली आणि पूर्णपणे तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तिच्या सोबत असलेला थवामणी मारला गेला. अवघ्या 20 रुपयांना एका अफगाणीनं तिला विकत घेतलं. तिची लहानगी लेक विनिता, तिचं काय झालं पुढे? ती यातून वाचली का? काय होतं तिच्या भाग्यात? काय वाढून ठेवलं होतं पुढे? पाहूया पुढच्या भागात.
तोपर्यंत नमस्कार.